मित्रांनो, 28 ऑक्टोबर 2024 राम एकादशीच्या दिवशी तुळशीला बांधून ठेवा ही एक गप्प गोष्ट. तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात, सर्व दोषांपासून मुक्ती मिळेल, एवढं धन येईल की सांभाळता येणार नाही. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपूर्ण वर्षभर धन वर्षाव होत राहील. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की 28 ऑक्टोबरला रमा एकादशी आहे. म्हणूनच हा दिवस खूपच खास आहे. कारण पहा मित्रांनो, जेव्हा रमा एकादशी येते तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त तुळशीच्या रोपट्याचा उपाय करायचा असतो. हा उपाय एवढा खास आहे की जर तुम्ही योग्य मुहूर्तावर योग्य कृतीनुसार तुळशीच्या रोपट्याचा उपाय केला, जो प्राचीन काळचा महा उपाय आहे, तर मानून घ्या मित्रांनो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीजीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील कितीही मोठा दुःख असेल त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमची कोणतीही मनोकामना असो, तुम्ही नोकरीची तयारी करत आहात, तुमची नोकरी लागेल, तुमचा बंद पडलेला व्यवसाय सुरू होईल, ज्या आजाराने तुम्ही बरेच दिवस परेशान होता त्या आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळेल, तुमच्या जीवनात धनाचे आगमन सुरू होईल आणि धन येण्याचे सर्व मार्ग उघडतील. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही. म्हणून मित्रांनो, या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करावा. भले तुम्ही संपूर्ण वर्षभर हा उपाय केला नसेल, पण जर तुम्ही या रमा एकादशीच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला ह्या उपायाचं ते फळ मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. म्हणून तुम्ही या तुळशीच्या रोपट्याचा उपाय एकदा नक्की करून पहा, जेणेकरून तुमच्या हातातून ही संधी न जाता तुम्हाला ह्या उपायाचं फळ मिळू शकेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजून घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही इतर व्हिडिओची गरज पडणार नाही. चला मित्रांनो, उपाय सुरू करूया. त्याआधी हे भगवान श्रीहरी विष्णू या व्हिडिओला जो कोणी लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख दर्द येऊ नये. तसेच कमेंट बॉक्समध्ये 5 वेळा जय माता लक्ष्मी नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला सर्वांना प्राप्त होऊ शकेल. याचं मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही लोक व्हिडिओला पूर्णपणे न पाहता स्किप करत पाहता आणि चुकीच्या पद्धतीने उपाय करता. त्यामुळे आपणास निवेदन आहे की व्हिडिओला पूर्णपणे जरूर पाहावे. पहा मित्रांनो, हा रमा एकादशीचा दिवस एवढा खास असतो, एवढा महत्त्वाचा असतो की पाहिले जाते कधीकधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांतून जे मनोकामना पूर्ण होत नाहीत, ती रमा एकादशीच्या दिवशी एका लहानशा उपायातूनच पूर्ण होतात. अनेक लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचं फळही नक्की मिळालं आहे. जर तुम्ही लोकही हा उपाय करू इच्छित असाल तर हा उपाय प्रथम चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐकून घ्या, त्यानंतर करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात जरी कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या असतील, तुम्हाला त्या समस्येचे कारण माहिती नसेल की ती का चालू आहे. त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारचा मंगल दोषही असू शकतो. मग या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करावा. हा एक असा उपाय आहे, तो जर कोणत्या विशेष दिवशी केला गेला तर त्या विशेष दिवसाचे महत्त्व आपल्याला मिळते. जर आपण त्या दिवशी हा तुळशीच्या रोपट्याचा उपाय केला असेल तर आपल्याला त्यापेक्षाही मोठे आणि लवकर फळ मिळते, कारण तुम्ही हा उपाय खूपच मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात. तर चला आता उपायाबद्दल बोलूया. पण त्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की या उपायाला कधी करायचे आहे, कोणी करायचे आहे आणि कसे करायचे आहे. तर चला पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून सांगते. मित्रांनो, हा तुळशीच्या रोपट्याचा उपाय आपण या रमा एकादशीच्या दिवशी कसा करायचा आहे, कोणी करायचा आहे, कधी करायचा आहे आणि कुठे करायचा आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मिळतील. जो या व्हिडिओला पाहिल त्याने तुळशीच्या रोपट्याचा उपाय नक्की करायला हवा, कारण या दिवशी शत्रूंपासून आणि कोणत्याही दोष किंवा आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुळशीच्या रोपट्याचे खूपच मोठे आणि विशेष महत्त्व असते. आणि जेव्हा गोष्ट तुळशीच्या रोपट्याची येते तर ही सोने पे सुहागावाली गोष्ट होते आणि हा एक खूपच मोठा उपाय बनतो. आता मित्रांनो, हा तुळशीच्या रोपट्याचा उपाय शेवटी करायचा कोणी आहे, सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया. घरातील ज्या मोठ्या माता आणि बहिणींनी आहेत त्यांच्यातील कोणत्याही एका मोठ्या माता किंवा बहिणीने हा उपाय करू शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्ही इच्छित असाल तर आपल्या घरातील सर्व सदस्य सुद्धा हा उपाय करू शकता. जर कोणत्याही व्यक्तीची स्वतःची कोणतीही मनोकामना असेल किंवा कोणतेही दुःख किंवा परेशानी असेल ज्यासाठी तो हा उपाय करू इच्छित असेल तर तो करू शकतो. शिवाय जर घरात कोणी असा असेल जो संपूर्ण घर परिवाराच्या सुख शांतीसाठी हा उपाय करू इच्छित असेल तर तोही करू शकतो. यात कोणतीही अडचण नाही. म्हणण्याचा अर्थ असा आहे की हा उपाय प्रत्येक सदस्य स्वतःसाठीही करू शकतो
आणि घरातील मोठ्या माता बहिणींपैकी कोणी एक माता किंवा बहीण संपूर्ण कुटुंबासाठीही करू शकते. माता बहिणी जर घरात उपस्थित नसतील किंवा त्या हा उपाय करू शकत नसतील तर घरातील कोणताही मोठा सदस्य हा तुळशीच्या रोपट्याचा उपाय करू शकतो. तो पुरुष असला तरीही चालेल, यात कोणतीही अडचण नाही. आता मित्रांनो, तुळशीच्या रोपट्याचा उपाय आपण कुठे करायचा आहे? पहा, हा उपाय आपण मंदिरातच करायचा आहे. बरेच लोक प्रश्न करतात की प्रत्येक उपाय करताना आपण तो घरी किंवा मंदिरात करू शकतो का? पहा, हा उपाय तुम्ही मंदिरात केल्यास चांगले राहील, घरात हा उपाय करू नका. त्यानंतर मित्रांनो, जो पुढचा प्रश्न निघून येतो तो हा आहे की अखेर हा उपाय आपण कधी करायचा आहे, सकाळी की संध्याकाळी? तर हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता आणि संध्याकाळी प्रदोष काळातही करू शकता. आता जर तुम्ही विचारलात की सर्वोत्तम वेळ कोणती असेल हा तुळशीचा उपाय करण्याची, तर आम्ही तुम्हाला फक्त हेच सांगू की हा उपाय तुम्ही संध्याकाळी केल्यास अधिक चांगले होईल, कारण रमा एकादशीचा दिवस आहे आणि या दिवशी प्रदोष काळाचे खूप महत्त्व असते. उर्वरित जर सकाळीही केलात तरी ते चांगले होईल, यात कोणतीही अडचण नाही. तर आता मित्रांनो, जो पुढील सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे सकाळी जर आपण उपाय करणार असू तर आपल्याला किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचे आहे, आणि संध्याकाळी प्रदोष काळात करणार असू तर आपल्याला किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचा आहे. पहा, सकाळी जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर उपाय करण्याचा प्रयत्न करा. उर्वरित जर काही कारणास्तव उशीर झाला, थोडा उशीर झाला तरी 10 किंवा 11 वाजेपर्यंत तुम्ही उपाय करून घ्या, पण 12 पेक्षा जास्त उशीर होऊ नये, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, जर संध्याकाळी प्रदोष काळाची गोष्ट केली तर प्रदोष काळाचा वेळ म्हणजे संध्याकाळचे 6 वाजता सुरू होतो. म्हणजेच संध्याकाळचे 6 वाजता ते 7 वाजेच्या दरम्यानचा वेळ हा प्रदोष काळाचा वेळ असतो. हा उपाय 7 वाजता किंवा 8 वाजताच्या दरम्यानही करू शकता. म्हणजेच संध्याकाळच्या 6 वाजता ते रात्रीच्या 8 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, त्यात कोणतीही अडचण नाही. पण ऑक्टोबर 28 रमा एकादशीच्या दिवशी कोशिश करा की वेळेच्या आतच करा. काही कारणास्तव जर करू शकला नाहीत तर थोड्या उशिराने देखील करू शकता. पहा मित्रांनो, ही एकादशी 27 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होईल आणि ऑक्टोबर 28 रोजी संपेल. म्हणूनच ही एकादशी 2 दिवसांची असेल. तुम्ही 27 तारखेला देखील हा उपाय करू शकता आणि 28 तारखेला देखील हा उपाय करू शकता. म्हणूनच कोणतीही घाबरण्याची गोष्ट नाही. तर चला आता आपण आपल्या पहिल्या उपायाविषयी बोलूया. पहा, धनाविषयी जर तुम्ही खूप परेशान असाल तर तुम्हाला सांगते, माता तुळसी ही माता लक्ष्मीचेच स्वरूप आहे. तुळशीशी संबंधित उपाय जेव्हा तुम्ही करता तेव्हा धनसंपत्तीची तुमच्या घरात कधीही कमतरता नाही होत आणि तुमच्या जीवनातही कोणतीही कमतरता नाही होत. त्याचबरोबर धनसंपत्ती इतकी वाढते की तुम्ही ती सांभाळू शकत नाही. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर नेहमी बरसत असते जेव्हा तुम्ही रमा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपट्याशी संबंधित हा उपाय करता. आणि यावेळी तर रमा एकादशीवर तुम्हाला सांगू की खूपच उत्तम योगांची निर्मिती होत आहे. म्हणून या दिवशी तुम्ही अजिबात चुकू नये, कारण या दिवशी एक नव्हे तर 2 खूपच शुभ आणि उत्तम योग निर्माण होत आहेत, सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग. अशा परिस्थितीत जर तुम्ही हा उपाय केला तर समजा की तुमचा उपाय त्वरित यशस्वी होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसेल. रमा एकादशीचा दिवस श्री हरी विष्णूला समर्पित असतो. म्हणून आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल, धनसंपत्ती तुमच्या घरात वाढेल आणि माता लक्ष्मीची कृपा बरसत राहील. चला पहिल्या उपायाविषयी बोलूया, जो तुम्हाला रमा एकादशीच्या दिवशी नक्की करायला हवा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जितकीही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काहीही वाईट शक्ती आणि नजर दोष आहेत, ते सर्व काही दूर होतात. तर जो उपाय आता तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय गंगाजलाशी संबंधित आहे. आता पहा, तुम्हाला काय करायचे आहे. तुम्हाला सर्वप्रथम रमा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान आदी केल्यानंतर गंगाजल सर्वत्र शिंपडायचे आहे. सर्वप्रथम गंगाजल शिंपडा. त्यानंतर जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा त्या पाण्यात 1 चिमूटभर हळद टाका. हळद टाकून स्नान करा. पहा, जर तुम्ही 1 चिमूटभर हळद या दिवशी टाकून स्नान केलात तर समजा की रातोरात तुमचे नशीब चमकू लागेल आणि तुमच्या घरात जितकीही नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक शक्ती आहेत त्या गंगाजल शिंपडल्यामुळे दूर होतात. तर रमा एकादशीचा दिवस खूपच शुभ आणि उत्तम असतो आणि या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळू लागेल आणि तुमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट लवकरच दूर होतील. कारण हळद ही आपल्या गुरुग्रहाला देखील मजबूत करते,
तसेच श्री हरी विष्णूही यामुळे खूप लवकर प्रसन्न होतात. तर पहिल्या उपायाची गोष्ट झाली, जो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती आणि वाईट शक्तींना दूर करेल. तसेच जर नजर दोष घराला किंवा कोणत्या व्यक्तीला लागली असेल तर ती देखील दूर होईल. आणि जेव्हा आपण हा उपाय करता तेव्हा धन संपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि आपल्या भाग्याची देखील पूर्ण साथ मिळते. आता आपण आपल्या दुसऱ्या उपायाविषयी बोलूया. तुळशीच्या रोपट्यात कोणती ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाची वर्षा होईल आणि अष्टलक्ष्मीचे आपल्या घरात वास होईल. पहा, जिथे श्री हरी विष्णू असतात तिथेच असतात धनाची देवी माता लक्ष्मी, कारण श्री हरी विष्णूशिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाहीत. जिथे श्री हरी विष्णू असतात तिथे लक्ष्मी सदैव वास करतात. आता आपल्याला सांगते की श्री हरी विष्णूला तुळशी माता खूपच प्रिय आहेत आणि तुळशी मातेशी संबंधित कोणताही उपाय आपण करता तर समजून घ्या की त्वरित श्री हरी विष्णू आपल्यापासून प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना आणि दुःखांना दूर करतात. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी देखील वाढते आणि धनाची वृद्धी देखील होते. आता जे लोक खूपच परेशान असतात की घरात धन येत नाही, पैसा हातात राहत नाही, व्यर्थ खर्च खूप वाढला आहे, जीवनातील खर्च पूर्ण होत नाहीत, प्रत्येक रुपयाला परेशान आहेत आणि इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहेत, अशा लोकांना विशेषतः रमा एकादशीला तुळशीशी संबंधित हा उपाय नक्की करायला हवा. कारण धन संपत्ती वाढविण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारी उपाय आहे. तर पहा, आपल्याला काय करायचे आहे. आपल्याला इथे एक कलावा घ्यायचा आहे, बरोबर? मौली धागा ज्याला आपण म्हणतो, तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. जर आपल्याकडे साबूत हळद असेल तर ती पिसून पावडर बनवा. आता त्या हळदीचा थोडासा घोळ बनवायचा आहे पाणी टाकून आणि त्या कलाव्याला त्या हळदीच्या घट्ट घोळात चांगल्या प्रकारे लपेटून द्यायचे आहे. हळद चांगल्या प्रकारे त्या कलाव्यावर लावा. आता आपण काय कराल की या कलाव्याला 3 गाठी लावायच्या आहेत. तिन्ही गाठीवर आपल्याला बोलायचे आहे, जय माता लक्ष्मी, जय श्री हरी विष्णू. आणि जर आपण मंत्र बोलू शकत असाल तर हे खूपच उत्तम आहे. मंत्र आपण इथे काळजीपूर्वक ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अशा प्रकारे 3 वेळा बोलायचे आहे आणि प्रत्येक गाठीवर हा मंत्र बोलायचा आहे. नाहीतर जय श्री हरी विष्णू, जय माता लक्ष्मी देखील बोलू शकता. आता आपण काय करायचे आहे, हा जो आपण मौली धागा घेतला आहे तो आपल्याला तुळशीच्या रोपट्यावर बांधायचा आहे. पहा, हा उपाय सकाळच्या वेळेस करायचा आहे, संध्याकाळच्या वेळेस नाही करायचा. पण संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या रोपट्याजवळ दिवा नक्की लावायचा आहे. पहा, जेव्हा आपण तुळशी मातेजवळ दिवा लावता आणि अशा प्रकारे मौली धागा बांधता ज्यामध्ये आपण हळद लावली आहे, तर धन संपत्ती आपल्या घरात वाढत जाते आणि धनाशी संबंधित सर्व समस्या आपल्या घरातून आणि जीवनातून दूर होतात. आपल्या भाग्यातील जे काही दुःख आणि कष्ट लिहिले गेले आहेत ते देखील दूर होतात. कारण हळद प्रथमत आपल्या गुरुग्रहाला मजबूत करते आणि आपल्या कुंडलीत आपला गुरुग्रहच आहे जो आपल्याला अधिकतम पैसा, चांगले जीवन आणि सुख समृद्धी प्रदान करतो. हळदीचा कोणताही उपाय जेव्हा आपण करता तेव्हा कुंडलीतील गुरुग्रह खूप मजबूत होतो. तर पहा, जेव्हा आपण हा उपाय कराल आणि हळदीच्या कलाव्याला तुळशी मातेच्या रोपट्यावर बांधून माता तुळशीला प्रार्थना कराल आणि श्री हरी विष्णूचे ध्यान कराल, तर विश्वास ठेवा आपल्या जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी नक्की येतील आणि आपल्या घरात धनाचे भंडार भरतील. धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाईल. पूर्ण विश्वासाने केलेला कोणताही उपाय कधी निष्फळ जात नाही. भगवान आपली जी कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतात. तर कोणतीही आपली इच्छा, कोणतीही अशी मनोकामना जी दीर्घकाळ अडकलेली असेल ती माता तुळशीला सांगा. मग पहा, माता तुळशी आपली मनोकामना श्री हरी विष्णूला सांगतील आणि मग श्री हरी विष्णू आपली कोणतीही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण करतील. कारण माता तुळशीची कोणतीही गोष्ट श्री हरी विष्णू कधी टाळत नाहीत. तर हा खूपच उत्तम आणि चमत्कारी उपाय आहे आणि यावेळी रमा एकादशीला खूपच शुभ योग निर्माण झाला आहे, म्हणून आपण हा उपाय नक्की करावा. आता आपण आपल्या शेवटच्या उपायाविषयी बोलूया जो तुळशी मातेशी संबंधित आहे. पहा, या दिवशी आपण तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घ्या, कारण त्यात सर्व तीर्थांचे वास असते. तुळशीच्या रोपट्याच्या कुंडीतील माती घ्या, त्यात थोडे पाणी टाका आणि ही माती आपल्या कपाळावर टिळा लावा. घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर हा टिळा लावायला हवा. पहा, जी तुळशीची माती असते ना, जेव्हा आपण त्याचे टिळक लावता तेव्हा आपल्या जीवनात जितकेही दुःख,
कष्ट आहेत, जे वारंवार जीवनात समस्या निर्माण करत आहेत, काम चालू नाही होत आहे, व्यापार चालू नाही होत आहे, ते सर्व दूर होऊ लागतात. कारण बऱ्याचदा जेव्हा व्यक्तीला त्याच्या भाग्याची साथ मिळत नाही आणि त्याच्या जीवनात कष्ट आणि दुःख लिहिले गेले असतात, तर बरेच प्रयत्न केल्यानंतरही अयशस्वीता मिळते. हा उपाय केल्याने समजा की आपल्या जीवनातील कष्ट आणि दुःख खूप जलद दूर होतात. जितकीही तुमची कामे आहेत ती खूप सहजतेने होतात आणि त्यात कोणतीही अडचण येत नाही. जेवढे पुण्य आपल्याला खूप सारी पूजापाठ करून किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करून मिळते, तेवढे पुण्य तर आपल्याला आपल्या घरातच मिळते. जेव्हा आपण तुळशीच्या कुंडीतील मातीचे टिळक करता, फक्त पूर्ण श्रद्धेने उपाय केल्यास तो यशस्वी नक्की होईल. तर चला, आता आपण आपल्या पुढील आणि सर्वात महत्त्वाच्या उपायाविषयी बोलूया. हळदीचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घ्या. आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. आता ही हळद तुम्ही ओली करू शकता किंवा सुकी ठेवू शकता. आपल्याला ही आपल्या घराच्या सीमेवर म्हणजेच घराच्या ज्या भिंती आहेत त्यावर हळदीने एक रेषा काढायची आहे. हळदीने सर्व बाजूंनी सीमेवर एक रेषा काढायची आहे. आपण ही सुक्या हळदीने करू शकता किंवा हळदीत थोडे पाणी मिसळूनही करू शकता. यामुळे काय होईल? सर्वप्रथम की आपल्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही. आणि दुसरे की आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा, चांगली ऊर्जा वाढेल. ज्या घरात हळदीचे उपाय केले जातात तेथे देवी देवता वास करतात. पहा, हळदीचे उपाय करून आपण आपल्या जीवनातून गरिबी आणि निर्धनता दूर करता. तसेच आपण आपल्या जीवनातील हजारो लाखो कष्ट आणि दुःख दूर करता. हळद आपल्या आरोग्याला देखील उत्तम बनवते आणि आपल्या पैशाच्या वाढीचे काम देखील करते. तर हा पहिला उपाय विशेषतः नक्की करा, ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा ठाम राहू नये आणि आपल्या घरात प्रवेश करू न शकेल. चला, आता दुसऱ्या उपायाविषयी बोलूया. दुसरा उपाय जो आपल्याला सांगणार आहोत, यामुळे आपल्याला आपल्या करिअरमध्ये नेहमी यश मिळेल. आपण जे काही व्यवसाय कराल किंवा नोकरी कराल त्यात खूप चांगला परिणाम मिळेल. नोकरी खूप जलद मिळेल आणि जर व्यवसाय करत असाल तर रातोरात आपला व्यवसाय उंचीवर पोहोचेल. असे समजा की आपण आतापर्यंत आपल्या व्यवसायात केले नव्हते, आता कराल. फक्त हळदीचा छोटासा उपाय करायचा आहे. आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट की आपल्या कुंडलीत गुरुग्रह खूप मजबूत होईल. काय करायचे आहे? एक चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि ही चिमूटभर हळद आपल्याला आपल्या स्नानाच्या पाण्यात, म्हणजे ज्या पाण्यात आपण स्नान करता त्या पाण्यात मिसळायची आहे. सोमवारी रमा एकादशीच्या दिवशी हळद घालून पाण्यात स्नान करायचे आहे. हा उपाय इतका उत्तम आहे की यामुळे आपल्या कुंडलीत गुरुग्रह खूप मजबूत होतो. ज्या समस्या पैशाशी संबंधित होत्या त्या जीवनातून दूर होतात. तसेच आपल्या घरात जे लोक शारीरिकदृष्ट्या आजारी होते, ज्यांना आजार किंवा कोणत्याही प्रकारचे वेदना होत्या, ते देखील दूर होतील. सर्वांचे आरोग्य उत्तम होऊ लागेल आणि आपण आपल्या जीवनात खूप जास्त यश प्राप्त कराल. व्यवसाय तर आपला इतका उत्तम होईल जितकी आपण कधी कल्पनाही केली नव्हती. तर सोमवार रमा एकादशीचा हा उपाय करून पहा आणि मग आपल्या जीवनात स्वतः चमत्कार पहा. हळद घालून स्नानाचा हा उपाय किमान 5 अमावस्यापर्यंत करायचा आहे. हा उपाय करताना पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या अमावस्येतच आपण आपल्या जीवनात खूप चांगला परिणाम पाहू शकता. आपण स्वतः पाहाल की ज्या गोष्टीसाठी आपण खूप परेशान होता, ते आपल्या जीवनातील दुःख आणि कष्ट खूप जलद दूर होतील. तर आतापर्यंत आपण 2 उपायांची गोष्ट केली आहे. आता लवकरात लवकर आपण आपल्या तिसऱ्या उपायाविषयी बोलूया. एक चिमूटभर हळद आपल्याला आपल्या घरात कुठे ठेवायची आहे आणि हे लहानसे उपाय करून कसे आपण आपल्या जीवनात धनवान बनाल आणि श्री हरी विष्णूला प्रसन्न कराल. देवगुरु बृहस्पती देखील आपल्यापासून प्रसन्न होतील. हळदीचा संबंध देवगुरु बृहस्पती आणि विष्णू भगवानशी आहे. त्यांना प्रसन्न केल्यावर आपल्या संपूर्ण जीवनात पैशांशी संबंधित आपल्याला किंवा आपल्या येणाऱ्या पिढ्यांना परेशानी सोसावी लागणार नाही. हे निव्वळ सत्य आहे. फक्त पूर्ण सच्च्या श्रद्धेने उपाय करा आणि स्वतः आपल्या जीवनात पहा कसे आपण महाधनी बनाल. तर पहा, एक चिमूटभर हळदीच्या उपायासाठी आपल्याला एकच चिमूटभर हळद घ्यायची आहे. हळदीची पावडर घ्या आणि त्यात थोडे शुद्ध पाणी मिळवा. आता हळदीचे पाणी तयार झाले आहे. आता आपल्याला काय करायचे आहे? आपल्या संपूर्ण घरात हे शिंपडायचे आहे. घरातील जितके कोपरे आहेत सर्व ठिकाणी हळदीचे पाणी शिंपडायचे आहे. शौचालय आणि बाथरूम सोडून इतर सर्व जागांवर, मुख्य दारावर, पूजाघरात आणि जिथे आपण पूजा करता तिथे हळदीचे पाणी शिंपडायचे आहे. त्यानंतर श्री हरी विष्णूचे ध्यान करा. हा उपाय केल्यामुळे सर्वप्रथम तर आपल्या घरात अडकलेले पैसे, अडकलेले धन येईल.
दुसरी गोष्ट, जर आपण कुणाकडून कर्ज घेतले असेल आणि खूप प्रयत्न केल्यावरही ते फेडता येत नसेल तर श्री हरी विष्णूकडे प्रार्थना करा. हळदीचे पाणी शिंपडताना म्हणा, हे श्री हरी विष्णू, माझी गरिबी आणि निर्धनता दूर करा आणि आपली कृपा माझ्यावर बनवून ठेवा. एवढे म्हणा आणि मग पहा, आपण एक व्यक्तीचे पैसे फेडून टाकाल आणि आपल्याकडे इतके धन येऊ लागेल की ते सांभाळण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, आपल्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा थांबणार नाही. जिथे हळद असते तिथे कोणत्याही नकारात्मक गोष्टी टिकत नाहीत. आणि सर्वात मोठी गोष्ट, आपल्या घरात आजार राहणार नाहीत आणि आपल्याला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल. हळद ही साधारण गोष्ट नाही जी आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेली आहे, ही थेट श्री हरी विष्णूशी जोडलेली आहे. जेव्हा श्री हरी विष्णूची पूजा होते, आपण पाहिले असेल की हळद नेहमी घेतली जाते. कोणतेही विवाह असो, शुभ काम असो, आपण त्यात हळदीचा वापर करतो. कारण हळद चारही दिशांनी सुख आणि सौभाग्याला खेचते. हे आपल्या धन, सुख, समृद्धीला वाढवण्याचे काम करते आणि आपल्या कुंडलीत गुरुला मजबूत करते. आपल्या ग्रहांचा थेट प्रभाव आपल्या जीवनावर पडतो आणि जर कुंडलीत गुरु मजबूत असेल तर व्यक्ती कधीही पैशांवरून परेशान होत नाही. हे हळदीचे महत्त्व आणि चमत्कार आहे. हा उपाय नक्की करा आणि रात्रीच्या रात्री आपल्या जीवनात चमत्कार पहा. आता लवंगाच्या उपायाविषयी बोलूया. या उपायासाठी आपल्याला प्रथम 3 लवंगांची गरज असेल. आज सोमवार रमा एकादशीच्या रात्री 3 लवंग घराच्या कोणत्याही जागी ठेवा. यामुळे धनाची कमतरता आपल्या जीवनातून दूर होईल आणि मोठ्या नजर दोषापासून घर सुद्धा दूर होईल. घर परिवारातील सर्व सदस्यांच्या जीवनातून हा दोष हटेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास आहे, कारण यात आम्ही 3 लवंगाचा एक असा उपाय सांगणार आहोत जो आपण आपल्या घरात जाळू शकता. हा उपाय जर आपण सोमवार रमा एकादशीच्या दिवशी केला तर मानून चला की आपल्या जीवनातील जे काही दुःख आहेत ते दूर होण्यास फार काळ लागणार नाही. तर पहा, प्रथम लवंगाबद्दल बोलूया. लवंगाचा वापर पूजा पाठात, मग ती छोटी पूजा असो किंवा मोठी, नेहमी केला जातो. बजरंगबली, भगवान गणेश, महादेवाचे पूजन करताना आपण लवंगाचा विशेष रूपाने वापर करतो. कारण लवंग नजर दोष आणि नकारात्मकता दूर करते आणि त्याचे उपाय देवी देवतांना प्रसन्न करण्यास मदत करतात. यामुळे आपल्या जीवनातील कष्ट खूप जलद दूर होतात. ज्यांची इच्छा असेल की त्यांच्या जीवनातील कष्ट लवकरात लवकर दूर व्हावेत, त्यांनी विशेष करून लवंगाचे उपाय नक्की करावेत. ज्यांची इच्छा असेल की त्यांच्या जीवनात चांगला पैसा यावा, पैसा राहावा, त्यांनी देखील या उपायांना नक्की करावे. ज्योतिषशास्त्रात देखील लवंगाचे असे उपाय आहेत ज्यांच्याद्वारे व्यक्ती आपल्या जीवनातील मोठ्या समस्यांचे समाधान करू शकतो. लवंगाचे उपाय करून आपण आपल्या जीवनातील मोठ्या कष्टांना खूप सहजतेने दूर करू शकता. पण बरेचदा असे होते की जेव्हा जीवनात कष्ट वाढतात तेव्हा आपले मन विचार करू शकत नाही. आपण समजू शकत नाही की ही जी कष्टे आहेत ती आपल्याला मोठी वाटत आहेत. पण ही मोठी कष्टे देखील आपण सहजतेने दूर करू शकता. लवंगाचे उपाय करून पहा. जेव्हा पूर्ण श्रद्धासह कोणतेही उपाय करताना तेव्हा त्यात याचे महत्त्व नाही की आपण मोठी पूजा करता, लहान पूजा करता, मोठा उपाय करता किंवा लहान उपाय करता. त्यात सच्ची श्रद्धा असणे आणि देवावर आपला विश्वास असणे आवश्यक आहे. जेव्हा आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवून कोणतेही उपाय करता तेव्हा आपला उपाय यशस्वी होतोच आणि देव स्वतः आपल्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी येतात. तर पहिल्या उपायाची चर्चा करूया, जे आपल्याला सोमवार रमा एकादशीच्या दिवशी करायचे आहे. आता पहा, जो पहिला उपाय आपल्याला सांगणार आहोत, जर आपण तो करता तर आपण जे आपल्या जीवनात देवाकडे मागता ते पूर्ण होईल. जसे की मला ही गोष्ट हवी आहे किंवा माझी ही मनोकामना आहे जी पूर्ण होत नाही आहे. देवा, माझी ही मनोकामना पूर्ण करा. तर आपल्या मनोकामना पूर्तीसाठी हा पहिला उपाय सोमवार रमा एकादशीच्या दिवशी करा. तर पहा काय करायचे आहे. आपल्याला 2 फुलांची लवंग घ्यायची आहे. लक्षात ठेवा की एकही लवंग त्यामध्ये खंडित नसावी, तुटलेली नसावी. आता आपण आपल्या घरात जो दिवा जाळता तो तेलाचा असो किंवा तुपाचा, त्याच दिव्यात ही लवंग टाकायची आहे. बरेच लोक 5 दिवे जाळतात, काही 2, 3 किंवा 4 दिवे जाळतात, पण येथे आपल्याला एका दिव्यात हा उपाय करायचा आहे. आपल्या घराच्या मंदिरात जाळल्या जाणाऱ्या दिव्यात 2 फुलांची लवंग टाका आणि नंतर दिवा जाळा. या दिव्याचे जळणे आपल्या घराचे वास्तुदोष बरे करते, नजरदोष आणि नकारात्मकता देखील दूर होते. सोबतच जे लोक म्हणतात की आमच्या कामामध्ये अडचण खूप येते किंवा आमची मनोकामना पूर्ण होत नाही, त्यांची मनोकामना खूप लवकर पूर्ण होते.
हा उपाय आपण कोणत्याही दिवशी करू शकता, आवश्यक नाही की केवळ सोमवार रमा एकादशीच्या दिवशीच करावे. जेव्हा आपण आपल्या घरात पूजा करता, सकाळ किंवा संध्याकाळ दिव्यात 2 फुलांची लवंग टाकूनच दिवा जाळा. हा उपाय एकदा करून पहा, त्याचा परिणाम आपल्याला खूपच सकारात्मक मिळेल. आपण पाहाल की आपल्या घरातून नजरदोष आणि वास्तुदोष पूर्णपणे दूर होईल आणि देव आपल्या जीवनातील कष्टे दूर करून नेहमी आपल्या घर परिवाराची रक्षा करतील. आपली मनोकामना देखील नक्की पूर्ण होईल. जेव्हा या प्रकारे आपण दिवा जाळून देवाकडे काहीही मागता, तो पहिला उपाय होता. आता लवकरात लवकर दुसऱ्या उपायाविषयी बोलू. 3 लवंग आपण आपल्या घरात कुठे जाळायचे आहेत आणि कसे हे 3 लवंग आपल्या जीवनातील मोठ्या मोठ्या कष्टांना चुटकीसरशी दूर करतील. बोलण्याचा अर्थ आहे की जर आपल्या जीवनात कोणते मोठे दुःख आहे, तर हा उपाय ते दूर करू शकतो. कधी कधी जीवनात असे मोठे दुःख येते की आपल्याला वाटते की त्याचा काही अंत नाही आणि ते आपल्या जीवनात असेच राहणार आहे. वास्तविक कधी कधी असा काळही येतो. ज्या लोकांनी कठीण काळ सोसला आहे ते जाणतात की जेव्हा जीवनात दुःख आणि अडचणी खूप वाढतात आणि संपत नाहीत, तेव्हा जिथून आपल्याला आशा असते तिथूनही आपली आशा मोडते. आपल्याला वाटते की प्रत्येक व्यक्ती आपली सोबत सोडत आहे आणि हे सत्य देखील आहे की जेव्हा व्यक्ती दुःखी असतो, त्याच्याकडे पैसा नसतो, तेव्हा लोक त्याच्या सोबत नसतात. तर ज्या व्यक्तीच्याकडे पैसा असतो त्याच्यासोबत अनेक लोक उभे असतात. हे सत्य आहे की ज्याच्याकडे पैसा नसतो त्याच्यासोबत उभे राहणारा देखील कोणी नसतो. पहा, आता जो उपाय आपल्याला सांगणार आहोत त्यामध्ये 3 लवंग आपल्याला आपल्या घरामध्ये या ठिकाणी जाळायचे आहेत. हा उपाय एकदा पूर्ण श्रद्धेने करा आणि मग त्याचा परिणाम आपण स्वतः पाहू शकाल. अनेकदा आपल्याला वाटते की आपल्या घरात का इतके दुःख येत आहेत, कर्जाच्या समस्या वाढत आहेत आणि आपल्या धनाची हानी होत आहे. याचे एक मोठे कारण नजरदोष असू शकते. नजरदोष असे नाही की पाहून समजेल. कोणी व्यक्ती मनातच विचार करीत आहे की याने त्याच्या जीवनात पुढे जाऊ नये, धन आणि यश प्राप्त करू नये, तर त्याचे नकारात्मक विचार आपल्या जीवनावर परिणाम करतात. यालाच नजरदोष म्हणतात. जेव्हा नजरदोष लागतो तेव्हा व्यक्ती दुःखात ग्रस्त होतो, त्याच्या जीवनात सर्वत्र समस्या येऊ लागतात, कर्ज वाढू लागते. जर आपल्या घरातही क्लेश आणि भांडणे वाढत असतील तर हे नजरदोषाचे लक्षण असू शकते. कधीकधी आपल्या घरावरही नजरदोष लागतो आणि या कारणामुळे आपण धन आणि शांतीच्या बाबतीत परेशान असतो. आता आपण 5 फुलांची लवंग घ्यायला हवी. नजरदोष कितीही मोठा का असेना, हा उपाय आपल्या घरातून तो दूर करेल. लक्षात ठेवा की 5 फुलांच्या लवंगात कोणतीही लवंग तुटलेली किंवा खंडित नसावी. लवंगावर एक फुलसारखे बनलेले असते, ते तपासा की लवंगावर फूल आहे का नाही. आता आपण एक कपूर घ्यायला हवे. आता काय करायचे आहे, या 5 लवंगांना एका मातीच्या दिव्यात ठेवा आणि वरून कपूर ठेवा. नंतर लवंग आणि एक कपूर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर जाळा. हा उपाय संध्याकाळी करा. कोणत्या दिवशी करायचे हे आपण कोणत्याही दिवशी करू शकता. जर दिवस निवडणे कठीण जात असेल तर आठवड्यातील कोणताही एक दिवस निवडा, जसे की सोमवार किंवा रमा एकादशी. मुख्य दरवाजावर संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणत्याही वेळी 3 लवंग आणि कपूर जाळा. जर आपण हा उपाय केला तर पहा की आपल्या घरात माता लक्ष्मीचे वास होण्यास सुरुवात होईल आणि आपल्या धनात वाढ होईल. नजरदोषही आपल्या घरातून गायब होईल. नजरदोष कितीही मोठा का असेना, लवंग आणि कपूर मिळून खूपच शक्तिशाली होतात आणि मुख्य दरवाजाचे स्थान विशेष महत्त्व असते. हे तेच स्थान आहे जिथून आपल्या घरात नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारची ऊर्जा प्रवेश करते. तर जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर 3 लवंग जाळता तेव्हा पहिली गोष्ट होते की नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि जर आधीपासून असेल तर ती बाहेर निघून जाते. अशा घरात जिथे मुख्य द्वारावर लवंग आणि कपूर जाळले जातात तिथे नेहमी माता लक्ष्मीचे वास होते. लवंग आणि कपूर जाळून घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा वाढते तिथे देवी देवतांचे वास होते. तर पहा, श्रीहरी विष्णूसह माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलवा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि मुख्य द्वारावर दिवा नक्की जळवा. यामुळे आपल्या घरात कधीच निर्धनता आणि गरिबी राहणार नाही. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.